कर्नाटकच्या बल्लिरीमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे। 68 चांदीच्या विटांसह 5.60 कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे। 3 किलो सोनं आणि 103 किलो चांदीचे दागिनेही जप्त करण्यात आलेत। पोलिसांनी एका व्यक्तीला सुद्धा या प्रकरणामध्ये ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे। आणि या विषयीचे अधिक अपडेट्स घेऊया। दीपक आहेर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। दीपक, पोलिसांनी केलेली मोठी कारवाई। नक्कीच लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर संपूर्ण देशभरात पोलीस आणि इलेक्शनचे फ्लाइंग स्क्वॉड हे तपास करत आहे। मोठ्या प्रमाणावर तपास सुरू आहे। त्यातही कर्नाटकामध्ये जे इलेक्शन आहे त्यामध्ये बऱ्याच अशा घटना घडल्या की जिथे बऱ्याच रोकड जप्त केल्या गेल्यात आणि बल्लारी कर्नाटकामध्ये पोलिसांनी जेव्हा तपास केला तेव्हा त्यांना 5.60 करोड रुपये कॅश, 3 किलोचं सोनं आणि 103 किलो चांदीची जी दागिने ते मिळाले। त्यात चांदीचे 68 सिल्वर बार पण होते। तर इतकी मोठी कारवाई पोलिसांनी केलेली आहे आणि ही रक्कम आणि हे सोना आणि चांदीचे दागिने ते पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आणि आता एका व्यक्तीला कस्टडीत घेतल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे। परंतु त्याच्यानंतर काय झालं, हे कोणत्या नक्की कुठे पैसे घेऊन चालले होते, कोणाला द्यायला चालले होते याबद्दल अद्याप माहिती यायची बाकी आहे। बरं, धन्यवाद दीपक या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।